मागच्या काही दिवसांपासून इंदूरच्या राजाच्या हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा। लग्नानंतर हनीमूनला गेलेल्या या नवविवाहित जोडप्यातील पतीची निर्घृण हत्या झाली। त्याचा मृतदेह 2000 फूट खोल दरीत सापडला। मृतदेहाच्या बाजूला एक सफेद शर्ट होता। पत्नी गायब होती, तिचा शोध लागत नव्हता। आता या प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले। इंदूरचं नवविवाहित जोडपं राजा रघुवंशीची हत्या आणि पत्नी सोनम रघुवंशीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात खळबळजनक खुलासे झाले। सोनम उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथील नंदगंजमध्ये एका ढाब्याजवळ सापडली। तिला ताब्यात घेण्यात आले। सोनमनेच ही हत्या घडवून आणली। या प्रकरणामध्ये 2 आरोपींना इंदूरमधून अटक करण्यात आली। एक आरोपी उत्तर प्रदेशचा राहणारा असून तो फरार। लग्नानंतर मेघालय येथे हनीमूनसाठी गेलेल्या या जोडप्यातील पती राजाची निर्घृण हत्या करण्यात आली। नंतर पत्नी सोनम बेपत्ता झाली। राजाचा मृतदेह 2000 फूट खोल दरीत सापडला। सगळं काही संशयास्पद। त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली। आता पत्नी सोनमच या भयानक हत्याकांडामागे असल्याचं स्पष्ट झालंय। सोनम रविवारी 3 ते 4 दरम्यान गाजीपूर नंदगंज येथे एका ढाब्याजवळ पोहोचली। ढाब्यावाल्याच्या फोनवरून भाऊ गोविंद रघुवंशीला व्हिडिओ कॉल केला। त्याला आपण गाजीपूरमध्ये असल्याची माहिती दिली। गोविंदने तात्काळ इंदूर पोलिसांना कळवलं। त्यांनी गाजीपूर पोलिसांशी संपर्क साधला। तोपर्यंत इकडे ढाब्यावाल्याने सुद्धा इमर्जन्सी नंबर 112 वर कॉल केला होता। घटनास्थळी पोलीस पोहोचले। त्यांनी सोनमला ताब्यात घेतलं आणि वन स्टॉप सेंटर येथे ठेवलं। पोलीस तपासात समोर आलं ते धक्कादायक होतं। लग्नाआधी सोनमचे राज कुशवाह नावाच्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते। त्यामुळेच तिने राजा रघुवंशीच्या हत्येची योजना बनवली। मेघालयाच्या शिलाँग येथे 20 मे रोजी दोघे हनीमूनसाठी गेले। राजा आणि सोनम 23 मे रोजी नोंग्रियाट गावातील एका गावात होमस्टेसाठी थांबले। तिथून चेकआउट केलं आणि नंतर बेपत्ता झाले। 24 मे रोजी त्यांची स्कूटी सोहरीम येथे बेवारस स्थितीत आढळली। 2 जून रोजी वेसावडॉंग तळ्याजवळ एका खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला। त्याने राजाची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणात मेघालय पोलिसांनी विशेष तपास पथक SITची स्थापना केली। आतापर्यंत 3 आरोपींना इंदूर येथून अटक करण्यात आले। एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे। सोनमला गाजीपूर येथून ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होतील। कुटुंब आणि रघुवंशी समाज सोनमची सुरक्षित घर वापसी आणि सीबीआय चौकशीची मागणी करतात। या नव्या खुलाशाने आता सगळे स्तब्ध झालेत। दरम्यान मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी स्वतः या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि त्यांनी सांगितलं की मेघालय पोलिसांना मोठं यश मिळालं। 7 दिवसांच्या आत मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी हत्या प्रकरणाच्या तपासात मोठं यश मिळवलंय। मूळच्या मध्य प्रदेशच्या 3 हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आणि संबंधित महिलेनंही पोलिसांसमोर सरेंडर केले। आणखी एका हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम आजही सुरू आहे, अशी पोस्ट मुख्यमंत्री संगमा यांनी शेअर केली। या सगळ्या प्रकरणाची माहिती आपल्या सोशल मीडिया हँडलवरून मुख्यमंत्र्यांनी दिली। दरम्यान या सगळ्या गोष्टींमध्ये ती सोनमच होती, जिने आपल्या नवऱ्याचा खून घडवून आणला आणि तोही फक्त प्रेमासाठी। पण अनेक प्रश्न जे आहेत ते यामुळे तयार झालेत। आपण आतापर्यंत अनेक क्राईम गोष्टीमध्ये ह्या गोष्टी ऐकल्यात की प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केला। पण प्रश्न पडतो, जर तुम्हाला लग्न करायचंच नसतं, जर तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबतच राहायचं असतं, तर एखाद्याचं आयुष्य तुम्ही बर्बाद का करता? सोनम पळून गेली असती, निघून गेली असती, घटस्फोट घेतला असता, पण एखाद्या आईच्या लेकराचा कमीत कमी जीव तर गेला नसता? जीव घेण्या इतपतपर्यंतची वेळ खरंच आली होती का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते इंदूर कपल केसमध्ये समोर आलेले आहेत। तुम्ही या घटनेकडे कसे पाहता? जास्तीत जास्त व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।